गाईज, तर विषय असा आहे की सॅटर्डे संडे थोडा बिझी होता. म्हणजे सॅटर्डेला सगळे ऑर्डर्स आम्हाला कंप्लीट करायच्या होत्या, पण सॅटर्डेला सकाळी निवानला सुरतला जायचं होतं, तपोवनला त्याच्या फ्रेंडला भेटायला. त्यामुळे त्यांनी त्याच्या फ्रेंडसाठी छोटेसे गिफ्ट्स बनवले आणि तो सकाळी गेला सुरतला जायला. आणि त्या दिवशी दुपारी रनई येणार होता हॉस्टेलवरून, त्यामुळे आम्ही दुपारपर्यंत बऱ्यापैकी सगळे ऑर्डर्स कंप्लीट केल्या. रनई आला. मग दुसऱ्या दिवशी त्याची स्पेशल डिमांड होती की त्याला जेठालाल स्टाईल जलेबी फाफडा असा ब्रेकफास्ट करायचा आहे. त्यामुळे संडेला तो ब्रेकफास्ट झाला. दुपारी रनईची डिमांड होती त्याला पनीरचं शाक खायचं आहे, म्हणून पनीरचं शाक, रोटली, जिरा राईस, डाळ फ्राय. आणि संडेला आम्ही कुठले ऑर्डर्स करणार नव्हतं, फक्त खाकरे करायचे होते. त्यामुळे खाकऱ्याची ऑर्डर कंप्लीट केली. त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून मी आणि रनय फनफेअरला जाणार होतो. जैन धार्मिक फनफेअर होतं, त्यामुळे मी आणि रनय तिथे गेलो. आणि रनय तिथे बऱ्याच गेम्स खेळल्या, त्याला गिफ्ट्स पण मिळाले. मी 2-3च गेम खेळल्या. खूप मस्त होतं ते फनफेअर, गुरु महाराजांनी ठेवलं होतं. तिथून आलो आणि मग आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं होतं, तिथे गेलो. तिथून येता येता संध्याकाळ झाली. संध्याकाळी पण गेस्ट आले होते घरी आणि निवान रात्री उशिरा येणार होता सुरतवरनं, त्यामुळे आम्ही त्याची वाट बघत बसलो. कारण नेक्स्ट डे त्याला बरंच स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होती, गुजराती डे वगैरे, आणि त्याच्यासाठी स्पेशल व्हाईट ढोकळा बनवायचा होता. त्यामुळे मंडेला सकाळी सकाळी व्हाईट ढोकळा, मग तो पूजा करून आला आणि तो पटापट स्कूलमध्ये गेला. आणि मंडेला मला खोबरा बर्फीची ऑर्डर होती, त्यामुळे मंडेला सकाळी हे फ्रेश ग्रेटेड कोकोनट घेऊन आले. दुपारनंतर आम्ही बर्फी करणार होतो, कारण संध्याकाळी आम्हाला आउट ऑफ पुणे डिलेवरी करायची होती. त्यामुळे मंडेचा दिवस पण असा बिझी गेला. सगळे ऑर्डर्स कंप्लीट झाल्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, डू ऑर्डर. सगळे डिटेल्स खाली कॅप्शनमध्ये दिले आहेत. थँक्यू. बाय बाय.